आज मी तुमच्यासोबत आगळा वेगळा असा भन्नाट पदार्थ घेऊन आलेले आहे. पदार्थ पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटले की नाही ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हा जो आहे ना पदार्थ तो कशाचा आहे, कशापासून बनवलेला आहे तो व्हिडिओमध्ये दाखवलाच आहे. एवढा म्हणजे पौष्टिक आणि टेस्टी, एवढा भन्नाट भारी लागतो ना. तुम्ही नाश्त्यासाठी किंवा सकाळी सकाळी उठायला उशीर झाला आहे, टिफिनला काय बनवावा, तुमच्याकडे हा पर्याय असेल, म्हणजे तुम्हाला जर काय वाटत असेल काय बनवावं, तर हा पर्याय एकदम अतिउत्तम आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला काही जास्त साहित्य लागत नाही. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते. तर इथे पहा, चला मग रेसिपीला सुरू करूया. इथे पहा, मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे. जरा मीडियम आकाराचाच घेतलेला आहे आणि त्याची वरची साल अशी काढून घ्यायची आहे. आणि वरची साल काढून घेतल्यानंतर पाठीमागचं आणि पुढचं देठ देखील काढून असं कापून घ्यायचं आहे बघा. तर मी अश्विनी, कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तरी ते पहा, मी सर्व दुधी असा कापून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो पांढरा अर्क असतो ना तो काढून घ्यायचा आहे. कारण पांढऱ्या अर्कमध्ये पाणी जास्त असतं, त्याच्यामुळे तो म्हणजे आवडत नाही आहे, म्हणजे ते छान नाही लागत, म्हणून मी ते लगेच काढून टाकलं. आणि लगेच एक घेतली खिसणी. खिसणीच्या साहाय्याने मी सर्व दुधी खिसून घेणार आहे. मी पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर माझ्या रेसिपीज तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतात असं मला तरी वाटतं. कारण मी रेसिपी स्टेप बाय स्टेपमध्ये बनवते, त्याच्यामुळे तुम्ही देखील रेसिपी स्टेप बाय स्टेपमध्ये फॉलो करा. आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच व्हिजिट करा. आणि तर पहा, असा तुमच्याकडे जर मोठी खिसणी असेल तर मोठ्या खिसणीने देखील खिसून घेऊ शकता, म्हणजे पटपट आवरल. माझ्याकडं मोठी खिसणी नव्हती म्हणून मी छोट्याच खिसणीने म्हणजे असा खिसून घेतलेला आहे. तुम्ही जर हा मिक्सरमधून जरी काढला तरी चालेल, पण मिक्सरमधून जर काढला तर पूर्ण पाणी होण्याची शक्यता राहील, म्हणून मी मिक्सरमधून नाही काढला. जर तुम्हाला मिक्सरमधून काढलेला आवडत असेल तर मिक्सरमधून देखील तुम्ही फिरवू शकता. तर इथे पहा, सर्व मी असा खिसून घेतलेला आहे आणि तुम्हाला तर दिसतच आहे याच्यामध्ये किती पाणी राहिलेलं आहे. आणि हे पाणी आहे ना, आता मी एका फडक्याच्या साहाय्याने म्हणजे पूर्ण पाणी याच्यातलं काढून घेणार आहे. म्हणजेच आपण जे बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहोत, ते पराठे अतिशय उत्तम आणि टेस्टी होतात आणि क्रिस्पी देखील एवढेच भारी क्रिस्पी होतात ना. त्याच्यासाठी हे जास्त पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचं नाही आहे. आणि असं सर्व पाणी असं मी इथून पिळून काढणार आहे. याच्या साहाय्याने, हाताच्या साहाय्याने दाबायचं आणि पूर्ण पाणी काढून टाकायचं. आणि इथे पाहू शकता मी सर्व पाणी काढून टाकलेलं आहे आणि आपला दुधी कसा असा सुट्टा झालेला आहे. तर आता याच्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर ते व्हिडिओमध्ये पहा. तर इथे घेतलेले आहेत मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या म्हणजे कुड्या, म्हणजे 10-15 पाकळ्या, आणि थोडीशी जिरी देखील घेतलेली आहे. आणि ते लगेच मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या म्हणजे तिखट कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त तिखट करायचे असेल तर तुम्ही आणखी मिरच्या घालू शकता. जास्त तिखट नसेल करायचं तर तुम्ही एवढ्याच म्हणजे मिरच्या कमी ठेवू शकता. प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि तरी ते पहा, लगेच मी एक मीडियम आकाराचा कांदा देखील कट करून घेतलेला होता, ते देखील याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि थोडीशी कोथिंबीर देखील घातलेली आहे. आणि एक छोटासा चम्मच मी हळद देखील याच्यामध्ये ॲड केलेली आहे. चवीनुसार मीठ देखील ॲड केलेलं आहे. आणि मी प्रत्येक वेळेस तुम्हाला हे सांगत असते, आमच्याकडे थोडंसं आळणीच खातात, त्याच्यामुळे मी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. तुमच्याकडे जसं मीठ तुम्हाला खारट आळणी लागतं तसं त्या पद्धतीने तुम्ही मीठ कमी जास्त टाकू शकता. आणि सर्व आता ह्या दुधीमध्ये आपण हाताच्या साहाय्याने किंवा तुम्ही चमच्याच्या साहाय्याने देखील असं म्हणजे एकजीव करू शकता. आणि आता इथे एक मोठी वाटी आपले चणा पीठ म्हणजेच बेसन पीठ याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये थोडासा मैदा, गव्हाचं पीठ आणि आणखी तुम्हाला जर हवं असेल तर तांदळाचं पीठ किंवा पोह्याचं पीठ देखील ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. पण मी एवढं काही नाही केलेलं, फक्त मी याच्यामध्ये बेसन पीठच ॲड केलेलं आहे. आणि असं मस्त असं हाताच्या साहाय्याने एकजीव करून असं मस्त म्हणजे
गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी दुधी भोपळ्यांना पाणी सुटलेलं असते, त्याच्यामुळे पाण्याची काही गरज नाही लागली. ह्याच्यामधल्याच पाण्यामध्ये आपले हे सर्व म्हणजे पीठ भिजून तयार झालेलं आहे. आणि पहा म्हणजे एकदम मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आणि आता लगेच 2 मिनिटासाठी हे पीठ आपण साईडला ठेवून देणार आहोत. पहा कसं मस्त असं म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं मस्त असं पीठ मळून झालेलं आहे. आणि दिसायला पण किती मस्त दिसत आहे पहा. आणि लगेच आता ठेवलेला आहे गॅसवर तवा. आणि तवा ठेवला आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल टाकलं. आणि आता छोटे छोटे गोळे करून आपण असे तव्यावरच थापून घेणार आहेत. आणि हे एकदम पातळ असल्यामुळे हे असे लाटायला देखील येत नाहीत आणि काहीच नाही. हे असे तव्यावरच थापून घ्यायचे, म्हणजे अप्रतिम असे हे. तुम्ही याला पराठा म्हणू शकता किंवा मग ह्याला आणखीन दुसरंही काही बोलू शकता, पण आमच्याकडे याला पराठा बोलतात. किंवा मग बोला आणखीन लगेच पहा, लगेच इथे एका साईडने म्हणजे मस्त असं भाजून झालेलं आहे. आणि लगेच आता हे पलटी करून देखील घेतलेलं आहे पहा. आणि दोन्ही साईडने मस्त तेल टाकून मस्त भाजून घेतलेलं आहे. आणि ही जर रेसिपी तुम्ही जर एकदा ट्राय केली ना, तुमच्या घरात जर लहान मुले असतील तर लहान मुलांना जर ही रेसिपी करून खायला जर दिली तर तुमचे लहान मुलं नक्कीच आवडीने खातील. आमच्या घरातही नक्कीच आवडीने खाल्ले. आणि एवढी टेस्ट आणि जबरदस्त याची टेस्ट लागते ना. हे याच्यासोबत तुम्ही म्हणजे आपली खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी ही देखील बनवू शकता. किंवा दह्यासोबत तर अप्रतिम अशी उत्तम ही म्हणजे रेसिपी लागते. म्हणजे हे आपले थालीपीठ लागतात बघा, एकच नंबर. आणि हे ते पहा, एक एक करून मी तुम्हाला असे सर्व बनवून दाखवणार आहे. आणि आता दुसऱ्याला देखील आपण तेल टाकलेलं आहे तव्यावरती. आणि तव्यावर तेल टाकून आता लगेच छोटासा गोळा घेऊन असं थापून घ्यायचा आहे. आणि एकदम तुम्ही म्हणत असाल हा जाडच दिसतोय, पण जाड अजिबात नाही, एकदम पातळ असे हे थालीपीठ झालेले होते. आणि पहा कसे मस्त असे, जास्त मोठाले नाही बनवले मी, छोटे छोटेच बनवले आहेत. तुम्हाला जर मोठ्या आकाराचे हवे असतील तर तुम्ही मोठ्या आकारामध्ये देखील बनवू शकता, पण मी छोटेच बनवले होते. आणि खायला ही जर मी तरी म्हणते ही रेसिपी जर नवीनच असेल, कारण मी पहिल्यांदाच ट्राय केलेलं आहे. आणि मलाही वाटतं तुम्ही देखील पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर ही रेसिपी बघत असाल तर इथे पहा, दुसरा देखील पराठा मी मस्त असा बनवून दाखवलेला आहे. आणि आणखी आता तुम्हाला आणखीन 1-2 बनवून दाखवते. आणि आपलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. आणि कशी वाटली आपली आज अशी आगळी वेगळी आणि युनिक अशी रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या कमेंटमध्ये मला सांगा की पुढची रेसिपी कशाची हवी आहे, ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करायचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि माझे व्हिडिओ जर कोणाला आवडले तर माझ्या कुकूबाई अश्विनी या चॅनलला नक्कीच व्हिजिट करा, म्हणजे सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, बटन प्रेस करा, लाईक करा. आणि एक छोटीशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि तर फायनली आपले पूर्ण पराठे बनवून झालेले आहेत, ते दाखवतच आहे. आणि इथे पहा, एक एक करून मी असे सर्व पराठे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. एकदम युनिक अशी रेसिपी आहे का नाही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा. आणि तुमच्या घरी देखील तुमच्या मिस्टरांना मुलांना आवडतात का नाही ते मला सांगा. कशी वाटली आजची युनिक रेसिपी. तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.